परतंत्र आणि लेखी जे आहेत ह्या काही अंशाने स्वतंत्र, काही अंशाने परतंत्र. स्वतंत्र परतंत्र त्या लेखी आहेत. असे हे तीन प्रकारचे भक्त देखील आहेत. मुक्त आहेत, त्या शास्त्र आहेत. जे पूर्णतया मुक्त आहेत, जीवनमुक्त आहेत, त्यांनी काही केलं तरी त्याला त्या ठिकाणी दोष लागत नाही. तयाचे हतो लोकाचा घातो परी तिने केले मातू म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. संत गजानन बाबा हे स्त्रियांच्या डब्यामध्ये व्यवस्थित अवस्थेत असताना स्त्रियांच्या डब्यामध्ये गेले. म्हणजे पकडा 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 पकडलं, केलं उभं कोर्टात उभं केलं. न्यायालयाने सांगितलं महाराज विधेयी अवस्थेत आहेत. महाराज विधेयी अवस्थेत आहेत. महाराजांना देहाचं भान नाही. लक्षात घ्या, त्यांच्या दृष्टीनं सगळे ब्रह्मरूप आहेत. अवघे ब्रह्मरूप रिता नाही ठाव. सगळे स्त्रिया बाळे जन न देखे तो दृष्टी ब्रह्मरूप सृष्टी पाहत असे. गजानन महाराज हे सगळ्यांना ब्रह्मरूपत्वानं पाहत होते. त्यांच्या दृष्टीनं कोणी स्त्रिया नाही, कोणी माणूस नाही, कोणीच नाही, सगळे ब्रह्मरूप पाहत होते. मग ते आंतरप्रतीत धर्माने परमात्म तत्वाशी तन्निष्ठ झाले असल्या कारणाने त्यांची जिथे जिथे दृष्टी जाईल तिथे तिथे त्यांना ब्रह्मभावाचीच प्रतीती येत होती. मग असे असणारे गजानन बाबा देहीच कोणी सुना कोणी एकी स्वतंत्र. स्वतंत्र म्हणजे सासवा, पूर्णतया स्वतंत्र. मग ते जे स्वतंत्र आहेत ते जिवंत पुरुष आहेत संत गजानन महाराज. त्यांना समाजाचा कुठलंही बंधन नाही, कुठला विधी त्यांना नाही. नाही का, विधी किंकरत्व हे तुम्हा आम्हाला, मनुष्याधिकृतत्वात शास्त्राचं बंधन तुम्हा आम्हाला. जे मुक्त पुरुष आहेत संत गजानन महाराज, संत अमरदास बाबा हे विधेयी संत आहेत, त्यांना हे बंधन नाहीत. मग व्हायचं झालं तर मुक्त व्हावं. गुरुदेव भगवान बाबा म्हणतात व्हायचं तर मुक्त हो, नाहीतर मग हरिभक्तीपरायण अमुक अमुक तमुक तमुक महाराज होऊ नको. बाबा नेहमी सांगणं एकच आहे, झाला तर मुक्त हो, नाही तर मग साधकच राहा. साधक अशी अवस्था आहे की साधकाला कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी दोष लागत नाही. दोष लागत नाही म्हणजे चुकीला माफी असते. लक्षात घ्या, चुकीला माफी असते. लय मोठा झाला की लय बंधन लागतात. माणूस मोठा झाला की त्याला बंधन लय लागतात. आणि लहान असला की मग लहान असला ते मुलं बसले काय गुठून टाळ ठेवून गेले काय. कोणी काय म्हणते हे जाऊ द्या बरं, विचारलं एखादा काय म्हणतात, जमते जायला, पुरण जायला जमते. लक्षात घ्या, लय मोठं व्हायच्या नादी लागू नाही, लहानच राहावं. लहान राहण्यामध्ये फार लाभ आहे, फार लाभ आहे, फार लाभ आहे. परमार्थामध्ये एकच आहे की परमार्थामध्ये अहंकार हा माणसाला नडतो आणि
चालवा लहानपण लहानपण देगा देवा मुंगी होऊन साखर खाता येते लय मोठं होण्याच्या नादामध्ये उपाशी राहावं लागते. पूर्वरे भगवान बाबा हे लहान मुलामध्ये फार रमतात. छत्रपती महाराज आता मोठे मोठे तारखा घेऊ शकत होते पण त्यांना हे तत्व माहिती आहे लहान मुलात जो आनंद आहे काय तो आनंद निष्पाप निष्कपट मन असतं मुलांचं. लहान मुलामध्ये रमणे किंबहुना परमार्थामध्ये माणसानं नेहमी लहान राहावं. आपण कोणी मोठा हो असं एकदा समजलं की महाराज म्हणतात की तो परमात्म्यापासून दूर 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 मैलो कोसो दूर जातो आणि तो परमात्मा रूप होऊ शकत नाही. माणसाचं जे अंतःकरण आहे हे 4 भागाचं बनलेलं आहे. मन बुद्धी चित्त आणि अहंकार याला चतुष्टय म्हणतात. हे अंतःकरण चतुष्टय जे आहे या अंतःकरण चतुष्टयामध्ये आणि काल्याच्या कीर्तनाचा या संयोग आहे बघा. दूध दही लोणी आणि तूप हे आहेत 4. मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे आहेत 4. जोपर्यंत आपलं मन जागृत आहे आपला अहंकार जागृत आहे तोपर्यंत परमात्मा अंगीकार करत नाही. परमात्म्यानं काय केलं तर आमचं मन त्या ठिकाणी हरण केलं. गोकुळामध्ये भगवंतांनी चोऱ्या केल्या त्याचा मतितार्थ हा आहे की भगवंतांनी तुमच्या मनाचं हरण केलं. मनाला जागृती जोपर्यंत आहे मन जागृत आहे. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की हे जे मन आहे हे माणसाला अनर्थात नेऊन घालणार आहे. प्रपंच चित्र जे उमटे तो मनोरूप पटू फाटे. जोपर्यंत मन जागृत आहे तोपर्यंत हे फार वर्णन केलं महाराजांनी या मनाचं की हे मन वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावेव. हा वृथा कल्पना करतो मनोरथाच्या उतरंडी उतरी रची असं हे मन असतं. हे मन जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत मनुष्य परमात्म्याकडे जाऊ शकत नाही.
प्रमाति बलवदृढं तस्सहं निग्रहं मन्ये वायुरेव सदुष्करं भूत चंचल चपळ जाता येता न लगे वेळ. आता कुठे तर आता कुठे असं चपळ असणारं चंचल असणारं जे मन आहे, हे मन अतिशय अनर्थकारी असं मन आहे. या मनालाच भगवंतांना हरी माझे हरले चित्त, भगवंताने त्या गोकुळातली स्त्रियांचं चित्तच हरण केलं. लक्षात घ्या, चित्त का हरण केलं तर चित्त जोपर्यंत जागृत आहे तोपर्यंत चैतन्याला ते जाणू शकत नाही. चित्तम चित्त विजान्या तकार रहितो यदी, चित्ताच्या ठिकाणी जो तकार आहे, तकारो विषयाध्यास, हा तकार हा जगताचा आभास आहे, तकार विषयाचा अध्यास आहे. हे जग रूपानं दिसणं, विषय रूपानं प्रतीला येणं, हा जो आहे हा परमात्म्याला प्रतिबंधक आहे. स्वरूपाची तसे आडवारा विश्वभासू जो, हा चित्तात चित्त दोन शब्द आहेत, नीट आहे का? चित्त आणि चित्त दिसायला दोन्ही शब्द सारखेच आहेत, पण एकामध्ये पुन्हा जोड शब्द आहेत. तो डबल त जो आहे, हा जो शिल्लकचा त आहे, तो म्हणजे विषयाचा अध्यास आहे. म्हणून हा चित्त म्हणजे परमात्मा, आणि परमात्म्याकडे जायचं असेल तर तकार रहितो यदी, तो तकार काढायचा आहे. आणि तो तकार काढणे याचंच नाव आहे काल्याचं कीर्तन. नाही, याचंच नाव भगवंताने केलेली चोरी. भगवंतानं काय चोरलं तर भगवंतानं तुमचं चित्त चोरलं, भगवंताने तुमचा अहंकार चोरला. जोपर्यंत आपल्या चित्तामध्ये अहंकार आहे तोपर्यंत आपण देवाकडे जाऊ शकत नाही. मग अहंकार, देह अहंकार, कार्याध्यासेषु अहम इति प्रथमाध्यास, जगताच्या प्रतीतीला, संसाराच्या प्रतीतीला, मितूपणाला कारण हा अहंकार आहे. तो अहंकार देवाने चोरला. माझा मीपणाचा करुणी माझा मीपणाचा करोनी फराळ, उरला खावयासी बैसला सकळ, काय द्यावेयासी नसता जवळी. जो अहंकार आहे हा अहंकारच जर त्याने चोरला, भगवंताने अहंकार चोरला. आता अहंकार चोरल्यामुळं संसार राहिलाच नाही. संसार राहिला नाही. गौरव म्हणते की बाई मी विसरले काम धंदा. का विसरले? त्याने चोरला, अहंकार चोरला. आता त्यातला जो अहंकार एकदा काढून घेतला म्हणजे मग काय होते उदाहरण सांगतो. भजन काय बाबा सांगत असतात. आता या गावात बरेच तशी गोष्टी आहेत. गावातल्या गावात नाते, मग जावाई बापू येवाई बुवा या बसा, घ्यायच्या करा फराळ. काही काही जावई टाईट असतात, हेकेखोर असतात. त्याला बोलावलं नाही, त्याचा मान नाही ठेवला की राग येतो. असा एक ताठ स्वभावाचा जावाई, दैव दुर्विलास. आपली पोरगी त्याला दिलेली होती तर पोरगी मरून गेली. गावातलाच जावाई, पोरगी आपली पोरगी मेली. जावाई नेहमी तिथून जायचे, नेहमी व्यवहार. या जावाई बापू, पोरगी मेली पण जावाईपणा तोच आहे, हिवाई भाऊपणा तोच आहे. पण पहिला जो टाईटपणा होता
की मला बसायला टाकलं नाही, मला चहा दूधच कमी टाकलं, लयच फिका केला चहा. पहिला जो तोरा होता तो तोरा राहतो का आता? कारण जो हक्क होता, पोरगी आपल्याला दिलेली होती, ती पोरगी मरून गेली. अहंकार मरून गेला. नीट ऐका, अहंकार गेला की तोरा राहत नाही, सहज क्रिया होऊन जातात. सहज सहज कर्मे ती झाली एका जनार्दनी गाणली जगुण मोदले तुंगा काय सांगतात? जन नोहे हा अवघा जनार्दन, ऐसा ऐकता निवती साधू जन. एका जनार्दनी बाणली निज कुडो, झाली संध्या संदेह माझा गेला. संदेह जाणं, अहंकार जाणं, मग काय होतं? आत्माराम हृदयी प्रगटला. भगवंताने मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 अंतःकरण चतुष्टय आहेत. याची कशाची चोरी केली हो? कशाची? त्याला तुमचं मन आवडते, त्याला तुमचा अहंकार आवडतो. जे तुम्हाला लय आवडते ते तुम्ही देवाला द्या. आपल्याला जी गोष्ट सुटतच नाही ती त्याला आवडते, पण आपण ती काही देत नाही. सगळं देतो आपण. वर्गणी 5,000 घ्या. तुम्ही पाहिजेत, मी नाही येऊ शकत. काय येऊ शकत नाही? बाकीचे काम कोण करायचे? म्हणजे व्यक्तित्व कोणी देत नाही. जे तुम्हाला जे जास्त प्रिय आहे ते देवाला द्यायचं असतं. देवाला तुमचा अहंकार आवडतो, देवाला तुमचं व्यक्तित्व पाहिजे, देवाला तुमच्या ठिकाणी असलेला जो दुराग्रह आहे तो आग्रह बुद्धी ज्याने टाकली त्याच्या क्रिया ब्रह्मार्पण होतात. आणि ब्रह्मार्पण झालेल्या क्रिया त्या माणसाला ब्रह्मरूप करतात. तुकोबाराय म्हणतात, मला सहज फिरता फिरता गुरुची भेट झाली. तुम्ही म्हणसाल काल्याच्या कीर्तन हे काय सांगायले? हाच काल आहे. काय? गुरु शिष्यानं गुरुशी तन्निष्ठ होणं, जीवानं ब्रह्माशी तन्निष्ठ होणं, याच नाव काल आहे. काय? तुकोबाराय म्हणतात, मी रस्त्याने चाललो, सापडविले वाटे जाता गंगे स्नाना, मस्तकी तो जाना ठेविला कर. पुढे काय? हे भोजन मागती तूप पावशेर, भोजन मागती तूप पावशेर, कधीला विसर स्वप्न माझी, पडीला विसर स्वप्न माझी, भोजन मागती तूप पावशेर, भोजन मागती तूप पावशेर. पावशेर म्हणजे किलोभर, अर्धा किलो, 3 पाव आणि 1 पाव. किलोभर त्यातला 4था भाग, त्याचं नाव पावशेर. मन बुद्धी चित्त आणि अहंकार यातला 4था भाग म्हणजे पावशेर. काय मागितलं? अहंकार मागितला, तुमचं मन मागितलं.
देतो आपण. मग देवाला काय आवडते? अरे कृष्णा, आपल्या घरी काय कमी गायी आहेत का? 9 लाख गायी होत्या कृष्णाच्या घरी. आपल्या घरी दही दूध तूप नाही का? नाही मैया, मला गोपिकांच्या घरचं दही दूध आवडते, कारण त्यांचं चित्त शुद्ध होतं, म्हणून त्या भगवंताने गोपिकांचं चित्त हरण केलं. त्या गोपिकांच्या चित्ताची चोरी त्या ठिकाणी केली. नाही, ती चोरी करण्याकरता सगळ्या गोपाळांना त्यांनी त्या ठिकाणी जवळ बोलावलं आणि म्हणाले, का रे काय तब्येत झाली? माधुकरी, तुमच्याकडे माधुकरी आहे की नाही? आमच्या आश्रमात आहे बरं का. मग माधुकरी कमी येते का? लय कमी तब्येत वाढले झाले तुम्ही? नाही म्हणे कृष्णा. अरे काय, तुझ्या घरी तर गाई आहेत म्हणे, सगळं दूध जाते म्हणे तिकडे मथुरेच्या बाजारात. हा, घरी खायला देत नाहीत म्हणे. कृष्ण म्हणला, असं का? मग तसे देत नाही तर आपण चोरून घेऊ. काय म्हटले? चोरून घेऊ. म्हणून चौर्य विद्या बाल प्रसार मंडळाची स्थापना केली. अध्यक्ष स्वतः भगवान झाले, उपाध्यक्ष, कोषाध्यक्ष, सचिव, कोणी काय करायचं कोणी काय करायचं सगळ्यांनी त्या ठिकाणी नेमणूक करून दिली. आणि चोरी करण्याचा प्रसंग त्या ठिकाणी बेत आखला. आणि बेत आखल्यानंतर सगळ्या गोपाळांना आवाहन केलं की, हे गोपाळांनो, आता आपल्याला काय करायची? चोरी करायची. हा जो आनंद आहे, या आनंदासाठी सर्वांनी एकदा प्रेमाने या ठिकाणी महाराजांनी सुंदर हा जो भाव आहे, या भावाचा भगवान भुकेला आहे. शुद्ध भावाचा, शुद्ध प्रेमाचा, शुद्ध निष्काम निष्कपट जो भाव असतो तो देवाला आवडतो. आणि तो भाव देवाला प्रिय असल्या कारणानं भगवान म्हणतो, चोरी करीन तुझ्याच घरची करीन. गवळण काय म्हणली? येऊन तर पहा, मग दाखवते तुला. गवळणीने भगवंताला चॅलेंज केला. भगवान म्हणतो, मागितल्याने देत नाही, सांगून ऐकत नाही. साम दाम दंड ही आमची नीती आहे.
सामोपचारानं पोरायला द्यायला पाहिजे. पोरांना देत नाही म्हणले, मग सांगून पाहिलं तरी गवळणीचं चाललं बाजारला घेऊन. म्हणले मग ऐकत नाही ना, म्हणले मग हिच्याच घरची चोरी करायची. गवळण हरिसी हरिसी नष्ट दुष्ट कार्य होसी सोडुनिया ऋषिकेशी कैसा दासी करोनी तुझ बांधीन खांबासी खांबासी तुझ बांधीन खांबासी तुझ बांधीन खांबासी सरोनिया गायनिशी तुला रात्रभर बांधून ठेवेन, लोकांना सांगेन पहा नंदाचा तोटा काढा. तो म्हणला मला बांधून ठेवते का? हो म्हणे, तुलाच बांधून ठेवते, सगळ्या लोकांना दाखवते की हा तुमचा नातू पहा, तुमचा हा पहा, नात लगा सकळा. लय सांगून पाहिलं. त्यावेळेला गवळण ऐकत नाही, भगवंताला चॅलेंज करते. मग भगवंतही म्हटले ठीक आहे. भगवान म्हणे पैज करुनिया अधोक्षज ही साधावया निज काज दक्ष से भक्तांचा नवी म्हणे वो सुंदरी सुंदरी सावध से गे मंदिरी हरी म्हणे वो सुंदरी सावध से मंदिरी. हरी म्हणला हे सुंदरी तू सावध राहा, तुझ्याच घरी येऊन चोरी करेन. गेला तिच्या घरी गेला. रात्रीच्या वेळेला हे झोपलेले होते. हा रात्रीच्या वेळेला जातो आणि रात्रीच्या वेळेत जाऊन त्या पतीची दाढी आणि हिची वेणी यांची गाठ मारतो. चोरी तर करतो, जातो दाढी आणि वेणीची गाठ मारतो आणि जातो निघून गेला. ए पोरो म्हणजे काय, आज आपल्याला सोन पाहायचं म्हणे. सोन काय पाहायचं? सोन पाहायचं म्हणे. लय मोठं सोन देणार आहे म्हणे आपल्या म्हणे. मग तयार राहा. 8 वाजले, 7 वाजले, उजाडलं, 7 वाजले, हिचं दार उघडलंच नाही. मग शेजारनी म्हणल्या काय झालं हिला, ही उठलीच नाही. बघा बरं म्हणे, सगळ्या दार खिडक्या बंद आहेत, अजून 8:30 वाजले, काऊन बाहेर आले नाही. आता यांचं आज सकाळीच ते सांगायचं तर राहिलं. सकाळ झाली की मावल्या सडा सारवण करायच्या. ही उठली सडा सारवण करायसाठी पाणी ठेवायला. जशी उठली तसंच त्याच्या दाढीला झटका बसला. माझी दाढी ओढते, ओ तुम्हीच तर माझी वेणी ओढता म्हणे. बस करून थट्टा, आता पोर मोठे झाले. अगं म्हणे तू माझी वेणी ओढली, दाढी ओढली. ती म्हणली तुम्ही माझी वेणी ओढली, नीट पहा म्हणे. हातात पतीची दाढी माझी वेणी धुईची गाठ बांधली. या दोघांची गाठ यानं मारली होती. मग म्हणे सोडा म्हणे गाठ लवकर. कसली गाठ सुटते महाराज? गाठ सुटते का? गाठ काही सुटे ना म्हणे. मग कैची आणतो विळा, तेव्हा वेळे होते म्हणे. विळा आणायला जायचं तर मग एकट्याला जाता येते का? मी उठल्याबरोबर यालाही उठावं लागलं, कारण दाढीला गाठ मारली होती ना वेणीची. दोघंही चालले. विळा घेतला म्हणे आता कापतो. काय म्हणे? कापतो म्हणे. हा पहा म्हणे माझी वेणी कधी कापली तर. जुन्या काळामध्ये मावल्यांच्या केसाला कैची लागत नव्हती महाराज. आता काहीच राहिलं नाही. ह्या गोष्टी जुन्या आहेत. ती काही वेणी कापू देईना, तो काही दाढी कापू देईना. माणसं दाढी वागवायचं. शौर्याचं, मनुष्यत्वाचं प्रतीक म्हणजे दाढी मिशी आहे. काय हिंदू धर्मामध्ये तो दाढी कापू देईना, ही वेणी कापू देईना. बर म्हणे कापा बापा. कसली कापते? कापलं जाईना. मग जळून पाहिली, जाळून सुद्धा ती गाठ जळेना. मग दारावरती हे 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 सगळे जण गोपाळ त्या ठिकाणी गोंधळ करायला लागले.
कृष्णाने आणले सगळे धरून, पहारे म्हणे रोड उघडा. मग वरतून एक पत्तर काढलं, पाहतात आता काही खरं नाही म्हणे. मग यांना झाली लाज बाहेर यायची. एकानं टाकली उडी, उघडलं दार, हात जाऊन पोरानं आणलं बाहेर सोंग. जसं सोंग बाहेर आणलं, सगळे जण त्या ठिकाणी गोंधळ करायला लागले. कृष्णा, त्यांना समजलं की हे कार्य याचंच आहे. हारले काय, गवळण हारली म्हणे, कृष्णा माफ कर रे बाबा, मी तुला त्या ठिकाणी पैज केली, तुझ्यासोबत मी त्या ठिकाणी हट्ट केला. आणि त्यामुळं काय झालं तर माझा जो अहंकार आहे, लक्षात घ्या, माणसा जो अहंकार आहे तो अहंकार असतो लहान थोडा, पण देवाला लय वाटतो. अहंकार थोडा असतो पण देवाला तो टोचतो. त्या गवळीनं भगवंताजवळ अहंकार केला, दिलं नाही, मागून सुद्धा दिलं नाही. मागितल्यानं देत नाही ना, मग चोरून घेतो म्हणला तरी देत नाही म्हणे, तुलाच बांधून टाकीन, तुझी सगळ्या जगामध्ये त्या ठिकाणी विटंबना करीन म्हटली. तेव्हा भगवंतानं तिचा अहंकार त्या ठिकाणी नष्ट करण्याकरता, तिचा आग्रह नष्ट करण्याकरता पतीची दाढी आणि हिची वेणी यांची गाठ मारली आणि ते सोंग बाहेर आलं. हरले म्हणे, बाबा आता तरी एकदाचा सोड, मुक्त कर म्हणे आम्हाला. ही जी ब्रह्म आणि प्रकृती पुरुषाचं जे बंधन आहे, अहम ममता भ्रांती विषयांधजे, ही जे बंधन आहे हे बंधन फक्त आणि फक्त गुरु महाराज आणि परमात्म्याच्याच कृपेनं तुटत असते. हे बंधन जे आहे, ते बंधन कितीही साधना करा, कितीही उपाय करा, ते बंधन तुटत नाही. भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. भगवंत दिसला, त्यानं पाहिलं की सगळ्या संदेहाच्या गाठी तुटून जातात. माणूस मोकळा होतो, मोकळी झाली, शरण आली भगवंताला, शरण आली भगवंताला, त्या ठिकाणी दया आली. भगवंतानं तिची ती जी वेणी आहे, वेणीला नुसता हात लावला हो, गाठ सुटून गेली. भगवंताच्या चोऱ्या गोकुळामध्ये अपार चोऱ्या भगवंताने त्या ठिकाणी केल्या, अपार चोऱ्या केल्या. आणि ह्या चोऱ्यांचं वर्णन काय म्हणून करावं महाराज. भगवंतानं गोकुळामध्ये अनंत प्रकारे सवंगड्यांना सोबत घेऊन, चला गडे आजे सारे चोरी करायासे बरे. कशाची चोरी केली ऐका महाराज. चोरीला गेले. चोरीला गेल्यानंतर मडक्यामध्ये काय असतं, शिंक्यामध्ये काय असते, मग वर जे शिंक आहे त्या शिंक्यामध्ये दही, दही, मडक्यामध्ये ताक. ऐका, मडक्यातलं ताक, शिंक्यातलं दही, त्याच्यावरून
लोणी ठेवलेलं असतं. तर लोणी असते फ्रीज मध्ये. आता घरात काय लोणी फ्रीज मध्ये असते. मग ताक पाहिलं आंबट. कृष्णाला वाटलं हे आंबट टाक आहे. घेतला दगड घेतला आणि त्या ताकावर त्या ठिकाणी बेरा फुडून टाकला. आंबट असणारं जे ताक आहे ते तुमचं आमचं संचित कर्म आहे. तुमचं आमचं मागच्या जन्मातलं जे कर्म आहे साठवलेलं ते संचित जे कर्म आहे. उलंडिले संचित उलंडिले संचित. तुमचं वाईट कर्म भगवंताने काय केलं, मडकं फोडून टाकलं, मडकं उलंडून टाकलं. याचा अर्थ जे संचित होतं ते संचिताचा भगवंतानं काय केला, तर ती चोरीच्या निमित्तानं भगवंतानं भक्ताचं संचित त्या ठिकाणी नष्ट केलं. ऐका महाराज, केलेल्या कर्माचा फलभोग झाल्याशिवाय जीव त्यातून उत्तीर्ण होऊ नये हा ईश्वराचा संकल्प आहे. गुरुदेव भगवान महाराज सांगतात, अज्ञानी जीवाने केलेल्या कर्माचा फलभोग त्याला झाल्याशिवाय त्याच्या कर्मातून त्याची उत्तीर्णता न होणं व ते कर्म त्याला भोगायलाच लावणे ही ईश्वराची दया आहे. नाही हेच ईश्वराचा न्याय आहे. कारण कर्म शिल्लक राहिलं की जन्म घ्यावा लागतो. कर्म शिल्लक राहिलं की जन्म घ्यावा लागतो. म्हणून मोतीराम बुवा होते महाराज. बाबा सांगत असतात, मोतीराम बुवाच्या पायाला जखम झाली होती आणि जखम एवढी वाढली की ती काही केल्या थांबेना. त्यात भाऊ झाले. मग बुवा खाली बसायचे आणि ते पायामध्ये जे बाऊ आहे ते पडून जायचे, बाहेर पडायचे ते जखमेतले. मग त्या आळ्या बाहेर पडायच्या तर महाराज त्या आळ्या घेऊन आत टाकायचे. अरे खाऊन घ्या. काय म्हणायचे, घ्या खाऊन, पुन्हा कुठं भेटणार आहे तुम्हाला. आम्ही दवाखान्यात जाऊ रोग नष्ट करतो. आणि संत मोतीराम बाबा त्या किड्यांना म्हणायचे, घ्या खाऊन, हे तुमच्या नशिबाने तुम्हाला मिळालं. देहाचे महत्व नव्हतं आणि कर्माचा भोग देऊन या कर्म एकदा भोगून संपवायचं. कर्म भोगून संपवलं की मग आता पुढती नाही. सरल्या काही जन्माच्या निश्चय हा साच खरा साधोया केला हो. मोतीराम बाबांनी त्या किड्यांना सांगितलं की ह्या माझा शेवटचा जन्म आहे. नीट ऐका महाराज, साधू संतांना कळते हा माझा शेवटचा जन्म आहे, ते आता तुमच्या नशिबात आहे, घ्या खाऊन म्हणाले. याचा अर्थ आहे की रोग हा भोगाच्या रूपाने आपल्याला त्या ठिकाणी रोग प्राप्त होतो. मग तो भोग भोगून संपवायचा. कृष्णाला दया आली, म्हणले अरे रे या गवळणी लय हट्टी आहेत. हे लय हट्टी गवळी लोक लय अज्ञानी आहेत. या पोरांना काही कळत नाही. म्हणून प्रत्येकाच्या जीवनातलं जे संचित कर्म आहे, वाईट आंबट अशा प्रकारचं जे कर्म आहे ते भगवंतानंच चोरून घेतलं. आणि नाथ महाराज सांगतात की प्रारब्धाचा क्षय कशानच होत नाही, पण हरी कृपे त्याचा.
सुखाचा भोग हा काही केला सुटत नाही. पण भगवंताने कधी कृपा केली तर प्रारब्ध संपून जाते. नाथ महाराज म्हणतात, एका जनागणी भोग प्रारब्धाचा हरी कृपे त्याचा नाश झाला. गवळणीवर भगवंतानं कृपा केली, भगवंताने गवळणीवर कृपा केली आणि गवळणीच्या जीवनातले जे दुर्घट निवारण करण्यास कठीण असणारे जे प्रारब्ध आहे, जे कधी सुटत नाही, हे नवल प्रारब्धाचे बळ, हे निरंग विलाखे नाचविले सकळ संत नवल प्रारब्धाची गती, इंद्रचंद्र वाया भ्रमती, हो हो दुर्योधना प्रती निरयवास भोगणे, कृष्ण भोगी शुकत्यागी राजा जनक विरागी, वशिष्ठ तो कर्मसंगी प्रारब्धाची अंकित, कोणा हसवी रडवी, कोणा राज्यपदी बैसवी, कोणाला हसवतो कोणाला रडवतो हे त्याचं नाव प्रारब्ध. कोणाला राज्यावर बसवतो तर कोणाच्या राज्याचा घास 14 वर्ष वनात नेऊन पाठवतो. हे प्रारब्ध पण भगवंताला चुकलं नाही. ते प्रारब्ध भगवंताच्या कृपेनं भक्तांचं भक्ता संचित नाही जाण, प्रारब्ध क्रियमान भक्त संचित नाही जाण. भगवान महाराज म्हणतात, नाशिले करून प्रारब्ध क्रियमान संचित बंधन तुटले, गेले देह भाव हरपले मन, ब्रह्मानंद पूर्ण भरेला, भगवान म्हणे दाता कृष्ण दृष्टी, हरपला सृष्टी सतही, गेले देह भाव हरपले मन, गेले देह भाव हरपले मन, गेले देह भाव हरपले मन, ब्रह्मानंद पूर्ण भरेला. भगवंताच्या कृपेनं या भक्तांच्या घरी देव जावा, देवाची चोरी करावी, मडके फोडून टाकावे, दही दुधाचं भक्षण करावं. येणे बक्षिले नवनीत, बक्षिले नवनीत म्हणजे जे शुद्ध चित्त आहे त्या चित्ताचं शुद्ध कर्माचं भगवंताने त्या ठिकाणी ग्रहण करावं आणि भगवंताने भक्ताच्या जीवनामधल्या या दुर्घट न निवृत्त होणाऱ्या कर्माचा क्षय केला आणि भक्तांना गवळणीला आयतच त्या ठिकाणी आपल्या स्वरूपाचा वेध लावला. एवढा वेध लागला, एवढा वेध लागला, एवढा वेध लागला की भगवंताचं रूप पाहण्याकरता त्या नित्य आसक्त असायच्या, इतक्या आसक्त असायच्या की भगवंताच्या चोऱ्यांचं त्या ठिकाणी त्यांनी तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर काय झालं तर यशोदा मैया म्हणली, कृष्णा लय चोऱ्या केल्या, लय चोऱ्या केल्या. एक म्हणती, येणे माझे कवाण उघडिले, येणे माझे शिंके तोडिले, दया दुधाचे बक्षिले, उलंडिले ताकाचे. हा कृष्ण आमच्या घरात येतो, झोप्यामध्ये झोपलेल्या मुलांच्या चिमटे घेतो, त्याच्या कानात म्हणतो भूत, झोपेल त्याला चिमटा घेऊन उठवलं आणि त्याला भूताचं नाव काढलं, ते रडणार नाही का? ते इतकं रडायला लागलं, इतकं रडायला लागलं. बाई म्हणे, हा तुझा कृष्ण लय खोड्या
लय खोडकर आहे. अशा सगळ्या जणींच्या त्या खोड्या ऐकून त्या गवळ यशोदा मैयाला त्या ठिकाणी काय झालं तर उपरती आली, कृष्णा लय झालं म्हणे कडे, आता तुला शाळेत घातलं पाहिजे. कसली शाळा? त्यावेळची शाळा म्हणजे त्याला गाई घेऊन दिल्या, म्हणजे एक गाय आणि वासर घेऊन कृष्ण चालला आपला. कृष्ण पैसे कशाचे दिले तुम्ही? दरवर्षी बी गायक असतात बर का, म्हणजे दरवर्षीचा विषय काही म्हणत नाही मी, पण कलागुण जो असतो तो कलागुण त्याला विशारद जी लोक असतात त्या विशारदानं कसलंही गायन केलं तरी ते इथे आत पोचते मनामध्ये बर का. आणि तो कलागुणाचीच किंमत आहे. नाही कलागुण हा माणसाला भावतो मनामध्ये घर केलं जातं. वारकऱ्याच्या अंगामध्ये हा भगवंतानं दिलेला जो मधुर स्वर आहे त्या स्वराने आनंदानं भगवंताच्या गुणाचं गायन करावं. लावणी रंग सेवू ब्रह्मरस वडिने, हा ब्रह्मरस काल्याचा जो प्रसाद आहे हा प्रसाद आपण घेत आहोत. सगळे घेऊन गोधना. उद्या तू काय कर तर गाई गोपाळ घेऊन तू वनात जा. आणि कृष्ण निघाला. ऐका मला, खांद्यावरी कांबळी हातामध्ये काठी, लावण्यावरची बासरी तो सावळा सुकुमार आधी जातो वना, पाहती गोपांगना वडीने. कृष्णा पितांबर परिधान केलेला, गळ्यामध्ये वैजयंती फुलाची माळ आहे, खांद्यावर कांबळी आहे, हातामध्ये काठी आहे, डोक्यावरती शृंगी आहे आणि ओठाला बासरी आहे. असा तो कृष्ण गोधने चारावया जातो सारंगपाणी, मार्गी भेटली राधिका गवळणी, कृष्ण दान मागे निर्या सडोनी. कृष्ण असा चालला आणि मध्येच राधिका अशी दारामध्ये उभी होती. कृष्णाला काही राहवलं नाही. कृष्णानं राधिकेचा पदर धरला. यशोदा मैयानं पाहिलं, म्हणे कृष्णा आजपर्यंत ऐकलं होतं आता थेट पाहिलं. काय म्हणली यशोदा, मी आता तुला खरंच पाहिलं की तूच खोड्या करतो. म्हणे आई मग गळ्याची शपथ, तुझ्या गळ्याची शपथ. कृष्ण काय म्हणला, तू पाहिलं? ती म्हणते मी पाहिलं ना तू खोडी केली राधेची. कृष्ण म्हणतो आई मायचान नाही. अरे मी पाहिलं ना. म्हणजे नाही आई, ती
राधिका तिनं माझा चेंडू घेतला. राधिकेनं डोक्याला हात मारला, म्हणे मी याचा चेंडू घेतला कधी? हा म्हणतो आई पहा म्हणे तिच्या घोळामध्ये आहे की नाही. आला यशोदेला, कोणालाही आपल्या पोराचं खरं वाटते. आली यशोदा, का सवळे मग म्हणजे काय काय म्हणते पोरग, तूच त्याची खोडी केली आणि मला म्हणते पहा पहा बाई तुमचा कृष्ण. पाहू दे बरं. तिची निरी, तिचा घोळ असा ओढला. जसं तिनं हे ओढलं, तिच्या साडीतून चेंडू पडला. कर्तुम म्हणणं दाखवतुम शक्ती संपन्न भगवान, त्याला चेंडू निर्माण केलं काय लागते. कृष्णाने केली खोडी, कृष्ण दान मागे निरी हसडोनी, तव ते देखिली यशोदा नेली. यशोदेनं पाहिलं आणि म्हणला खड्याळ कृष्णा. पण कृष्णानं अशा प्रकारे त्याच्यावर सारवण फिरवलं. कृष्ण गेला, वनामध्ये गेला. दिवसभर तिकडेच खेळायचा, दिवसभर तिकडे खेळायचा. यांना काही करमायचं नाही. म्हणले आत्याबाई अहो घरात पाणी नाही, सांगावं लागते का मग? जाणं यमुनेवर, यानं घागरी भरून. मग यमुनेवर पाणी आणण्याकरता म्हणून भरला उलंडोनी रीता करी घट. नाणीमध्ये पाणी सांडून द्यायच्या आणि यमुनेवर जायच्या आणि ते घागर भरायच्या निमित्तानं कृष्णाच्या त्या ठिकाणी लीला पाहायच्या. कृष्णाच्या लीला त्या ठिकाणी अपार अशा स्वरूपाच्या त्या भगवंताच्या लीला आहे. भगवंताचा वेणुनाद आहे. त्या वेणुनादाने त्या भगवंताचा वेणुनाद या गवळणीचं चित्त त्या ठिकाणी हरण करत होता. भगवंताच्या चित्ता वेणुनादानं, भगवंताचा वेणुनाद जेव्हा झाला त्यावेळेला काय व्हायचं. मधुर मधुर वेणुनाद त्या ठिकाणी कानावरती आला की भगवंताच्या वेणुनादानं गवळणी मुग्ध होऊन जायची. धीरे से बजाना बंसी बजाने वाले, अरे तुझी मुरली जी आहे ही मुरली तू हळूहळू वाजव. धीरे से बजाना, का तर या मुरलीच्या नादाने काय झालं तर त्या मुरली नादानं आम्ही विसरले कामधंदा. आमचं मन कशातच त्या ठिकाणी लागत नाही. नावडे मज शयन भोजन, नावडे मज शयन भोजन, ओ देवकी नंदन आठवी तो देवकी नंदन आठवी तो मधुरा मधुरा ध्वनी वाजवी तो वेणू, मधुर मधुर ध्वनी वाजवी तो वेणू. भगवंताचा वेणुनाद, मधुर मधुर वेणुनाद त्या ठिकाणी
भगवान वाजवत होता. परिणाम काय झाला? परिणाम ऐका महाराज. हे कोकिळेचा ध्वनी माझा दुःखवितो माथा, एका कृष्णनाथा विना माय. वसंतीचा वारा शरदीचे चांदणे मज वाटवूने एका विठ्ठले वीणा. हो मधुर मधुर ध्वनी वाजवितो वेणू देवकी नंदन केलाय. मधुर अशा प्रकारचा वेणुनाद त्या ठिकाणी केला. अरे सावरिया भगवंताच्या वेणुनादानं गोपिकांची चित्तवृत्ती त्या ठिकाणी भगवंताच्या चरणी अनुरक्त झाल्या. एवढ्या अनुरक्त झाल्या, एवढ्या अनुरक्त झाल्या, एवढ्या अनुरक्त झाल्या की घरामधला काम धंदा सगळा विसरून गेला आणि केले देहभान हरपले मन ब्रह्मानंद पूर्ण भरला. भगवंताच्या रूपाचं अवलोकन करावं असं त्यांना सदैव त्यांच्या चित्तवृत्तीचा सगळ्या इंद्रियाचा ऐका सगळ्या इंद्रियाचा विषय नारायण झालेला होता. विषय नारायण विषय होतो. त्यावेळेला प्रपंच आवडत नाही. मग प्रपंच आवडत नाही, आता कैसी जाऊ घरी जायचं सुद्धा विसरले. फार सुंदर, फार भगवंताचं प्रेमळ चरित्र त्या ठिकाणी